आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। सोशल मीडियावर पारनेर तालुका फसला। रुग्णांचे प्राण वाचवताना मी कधीही व्हिडिओ काढत बसलो नाही। कोविड काळामध्ये लंकेंनी केलेल्या कामावर सुजय विखेंची जोरदार टीका। मांडीवर बसून सत्ताधाऱ्यांची पालखी वाहणारे गद्दार असतात। दिलीप मोहितेंच्या टीकेला कोल्हे यांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा कोल्हे यांच्याकडून पाढा। ज्यांनी शरद पवारांना सोडलं ते खरे गद्दार। जयंत पाटलांकडून दिलीप मोहिते पाटलांचा समाचार। तर शेतकरी विरोधी निर्णयाचे मोदींना प्रश्न विचारण्याऐवजी झोपा काढल्या का? जयंत पाटलांचा दिलीप मोहिते पाटलांना सवाल। ते गद्दारी केली अमोल कोल्हेंनी। अमोल कोल्हेच प्रामाणिक राहिले। त्यांनी पवार साहेबांना सोडलं ते खरे गद्दार आहे। कृषी मंत्री असताना शरद पवारांनी कायदा केला असता तर कांदा आणि दुधाचा प्रश्न मार्गी लागला असता। दिलीप मोहिते पाटलांचं वक्तव्य। हा गद्दार तो गद्दार म्हणणारे अमोल कोल्हेच महागद्दार। दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवरही निशाणा। राऊतांनी हिणवलं म्हणून आम्ही 20 आमदार गुजरातला गेलो। शिवसेना आमदार गुजरातकडे निघाले तेव्हा आमदारांना परत बोलवा हे राऊतांना सांगितलं होतं। मंत्री गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। गद्दार म्हणतात मी वेट वॉच केलं की आपण चुकलोय, चूक दुरुस्त करू शकतो। आपण पुन्हा आपल्या वयावर येऊ शकतो। म्हणून मी काय पहिल्या राहिलेत नाही गेलो, नंबर 33 वर गेलो। साताऱ्याच्या कोरेगाव इथं आजोबांची उदयनराजे स्टाईल एंट्री। उदयनराजेंना मोर आजोबांनी कॉलर उडवताच टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव। 20 तारखेला मोदींना भेटून मराठा आरक्षणाचा विषय सांगणार अशोक चव्हाण यांचं आश्वासन। तर मोदींशी माझी ओळख, त्यांनी मला 48 तासात खासदार केलं अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। 20 तारखेला नांदेडला मोदी साहेब आहेत, मी त्यांना भेटणार आहे आणि मराठा आरक्षणाचा विषय त्यांना सांगणार आहे। तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे, बोलू शकतो मी, त्यांच्याशी माझी ओळख आहे। लातूर लोकसभेसाठी भाजपच्या सुधाकर शृंगारे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये उद्या दुसरा अर्ज दाखल करणार। मुंबई पोलीस आता लॉरेन्स बिश्नोईची कोठडी मागण्याची शक्यता। अनमोल बिश्नोई यांच्याकडून सलमानला घाबरवण्यासाठी आरोपींना जबाबदारी। कमीत कमी 2 मॅगझिन फायर करण्याचं दिलं होतं टार्गेट।